आई नाही, बाप नाही, बायका नाही, पोर नाही, एकटं ब्रह्म होत ते. मग असाच एकटाच तो मोकळ टाकला. सकाळी उठल्यानंतर कुठंतरी एखाद्या विहिरीवर बारवावर कुठंतरी स्नान करायचं. बरं त्याला काय पूजापाठ, हा पूर्वीचा काळ सगळी गावात माणसं राहायचे, ते लक्षात ठेवायचं. सकाळ सकाळी एखाद्याच्या दारा जय हरी जय हरी म्हणलं त्याला म्हणावं लागतं या. एक दोन जणाला जय हरी करणार, एक दोन कप चहा पिणार आणि इथे येऊन कट्ट्यावर बसणार. दिल्लीपर्यंत सगळ्या गप्पा हाणणार. 6 फुटले. संजय राऊत असा म्हणला, सुषमा अंधारी असे बोलली, मग शिंदे साहेब असे म्हणले. सगळ्या गप्पा काय, त्याला फुकट पेपर भेटायचा वाचायला. अशा गप्पा मारणार कुठपर्यंत 11 वाजता. 11 वाजता ते लक्ष ठेवणार कोण घरी चाललंय. ते जाऊन बसलं जय हरी, त्यांना मला या या लगेच बसणार मांडीला मांडी देऊन. एकदा जेवला का पुन्हा निघाला, पुन्हा दिवसभर गप्पा मारणार. काही काम नाही धाम नाही. संध्याकाळी एकदा जय हरी केला, गेला दिवस. असे दिवस काढायचे. पुढे दुष्काळ पडला, एवढी भयान परिस्थिती झाली. जे 10-10, 5-5 मजूर सांभाळणारी माणसं, त्यांच्याकडे धान्याची अडचण, काम नाही त्यांना, शेतात काही नाही, अशी अवस्था झाली. पण ह्याचं तेवढंच जय हरी, गावच कदारलं. अरे काय परिस्थिती, माणसाला काम नाही, पैसा नाही, धान्य नाही, हे जय हरी काय. एक दिवस असा गेला त्याचा, सकाळपासून जय हरी नुसते जय हरी, याच कोणी म्हणलं नाही. दिवसभर उपाशीच नेलं ते. चहा नाही, जेवण नाही. आता इथं कातरणीत राहून बरं, आता म्हटलं बाहेर चला. गेलं ते पाण्याच्या पट्ट्यात तिकडे उजनी भाग. म्हटलं तिकडे काहीतरी काम करून आपलं. गेल्यानंतर प्रत्येकाला विचारायचं काम भेटेल का, कोणी म्हणायचं नाही. मग एकाने सांगितलं जा, तेव्हा ते सावकार आहे त्यांच्याकडे काम भेटेल. तो म्हटलं त्यांच्याकडेच भेटेल आणि बाकीच्याकडे का नाही. ते म्हटलं ते सावकार आहे, त्याचं गावात काही कोणाचं, ते गावातलं कोणी जात नाही, तुम्हाला काम भेटेल. तो म्हटलं ठीक आहे. गेला जय हरी केला. काम भेटेल का, हो कुठले आपण काय. म्हटलं येवला तालुक्यातला इकडचं. सोबदार तुम्ही मी नाही कुठं जाता. सोबदाराचं तेच काम असतं, कोणी बोलू नाही, कोणी मधून उठू नाही. पण तुमच्याकडे थोडी पद्धत बदलली. महाराजाच्या दोन्ही बाजूनी उभा राहते, जसा काय पळून चाललाय. विठाला विठाला भेटेल सावकाराने. म्हटलं मला काम भेटेल. गेले बसते. आता ते सावकारच, त्याला सवय होती, कोणाची जमीन लिहून घे, कोणाची वाहनं लिहून घे, कोणाची बैल लिहून घे, त्याला सवय होती. तसे पैसे देत नव्हतं. तो म्हटला आता तू एवढ्या दुरून आला बाबा येवला तालुक्यातून, तुझा माझा परिचय नाही, तुला कामाला ठेवायचं, पण मी तुझा स्टाम्प करून घेईन. म्हटलं ठीक आहे, स्टाम्प करून घ्या ना, मला तुमच्याकडे राहायचंच. महिना काय घेशील. तो म्हटलं जास्त काही नको, मला 500 रुपये महिना त्याची होऊन, मला काही जास्त पैशाची गरज नाही. त्याला तो वाटलं हे तारवाडाला मावळ सापडलं, 500 रुपयात महिनाभर. म्हटलं तो म्हटलं बरं झालं. संध्याकाळी गेले, भोजन झालं, विश्रांती केली. सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झालं, चहा पाणी झालं, आणले 2 स्टाम्प. सावकार म्हटले महिना 500 रुपये महिना. लिहिलं 500 रुपये महिना. सांगितलेलं काम ऐकायचं. केलं दोघांनी सगळ्या, रोख देऊन टाकले 500. जेवण वगैरे झाल्यानंतर 9-10 वाजता सावकाराने सांगितलं रामू जी मळ्यात जा, शेतात. ठीक आहे, मोटर चालू कर, उसात पाणी सोडून दे, ढोरं पाणी पाच, चारा टाक, संध्याकाळी पुन्हा चारा पाणी कर, दूध घेऊन. ठीक आहे, ऐकलं त्याने. सावकार गेलं तालुक्याच्या गावाला निघून. त्यांनी 8-10 वाजता जेवलं होतं ते तिथंच बाजूला जाऊन शेडमध्ये. सावकारीन बाईने थोडा वेळ तिच्या कामामध्ये होती, तिने पाहिली इकडे तिकडे तर हा झोपलाय. तिला वाटलं काय अचानक नवीन आलेला माणूस, काही तब्येत बिघडली. सावकारीन बाई जवळ गेल्या आणि उठवलं त्याला. रामू काही तब्येत बरी नाही का. तो म्हटलं व्यवस्थित आहे. हातपाय गळून येतात का, मळमळ होतंय का, थंडीत काहीच नाही हो सावकारीन बाई, एकदम ठणठणीत आहे. मग इथं का झोपला, मग करू काय. अरे तुला शेतात जायचं होतं, मोटर चालू करायची, पाणी उसात सोडायचे, ढोरं पाणी पाजायची.
तो म्हटलं आमचं सावकाराचं ठरलेलं आहे, तुम्ही त्याच्यात डोकं घालू, तुम्हाला पाजायची असली तर पाणी पाजा, चारायचं असलं टाका. सावकारीन बाईला वाटलं नवीनच आलेलं आहे हे कामाला, तर नेमकं काय ठरलं. जे झोपला ते 5 वाजता डायरेक्ट उठला. सावकारीन बाईने सगळं स्वतः केलं ना ते. जेव्हा सावकार 5 वाजता आल्यावर सावकारीन कुठून आणला हा, कुठं सापडला का, तुम्ही गेल्यानंतर जसा झोपलाय तो आत्ताशी कुठलाय. सावकाराला वाटलं हे नवीन आहे, बाहेर चाललेलं काय, आजारी पडलं काय. सावकार बी जवळ गेले. रामू जी, तब्येत बरी नाही का, ठणठणीत आहे, हातपाय गळून येतात का, मळमळ होत आहे का, थंडी, काहीच नाही हो, एकदम दगडासारखा. मग झोपला का, मग करू काय. अरे तुला मळ्यात जायचं सांगितलं होतं, मोटर चालू करायला सांगितलं होती, पाणी भरायला सांगितलं होतं. तो म्हटला सावकार तुम्ही स्टॅम्पवर काय लिहिलंय बघितलंय का, 500 रुपये महिना, सांगितलेलं काम ऐकायचं लिहिलंय तुम्ही, तुम्ही सांगितलं मी ऐकलं, संपलं. करायचं कुठे म्हटलं त्याच्यात. सावकाराने विचार केला ही जरा पुढचं गेलं, परत ठीक आहे म्हटलं. सावकाराने सांगितलं आता मग करायचं काय घेशील, तो म्हणला जास्त काही नाही, आणखी 500 वाढून द्या. पहिले 2 स्टाम्प फाडून टाकले, पुन्हा दुसरे 2 स्टाम्प केले. आता महिना झाला, किती, 1000 रुपये महिना. सांगितलेलं काम ऐकायचं आणि ऐकलेलं काम करायचं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सावकाराने विचार केला याला 1-2 दिवस आपल्या बरोबरच ठेवू, म्हणजे थोडं मरसळ. दुसऱ्या दिवशी सावकाराला तालुक्याच्या गावी जायचं होतं. 9-10 वाजता जेवण वगैरे झालं. कागदपत्राची पिशवी सावकाराने घेतली, घोड्यावर बसले सावकार, कागदपत्राची पिशवी पुढे ठेवली, घोड्याला टाच मारली, रामू जी चल माग. सावकार घोड्यावर बसून आणि हे माग. आता सावकाराचा घोडा येतो, टाक 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 टाक, आणि हे माग आपलं तुरु 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 पळायचं. तालुक्याचं गाव 2-3 किलोमीटर राहिले. तोपर्यंत आता ते सावकाराचाच घोडा होता, जोमात असा चाललेला. ती पुढे ठेवलेली कागदपत्राची पिशवी पडली खाली. सावकार तसंच ऐटीत पुढे चाललेलं, हे मागून आलतच. त्यांनी ती पिशवी पाहिली, लक्षात आलं ही पिशवी कोणाची, सावकाराची पिशवी. म्हटलं कागदपत्राची, पण त्याने स्टाम्प काढला, पाहिला 1000 रुपये महिना, सांगितलेलं काम ऐकायचं आणि ऐकलेलं काम. आता हे सांगितलं नाही ना ऐकलं नाही, पडू दे म्हटलं इथं चल. सावकार डायरेक्ट तहसीलच्या समोर गेले, घोड्यावरून उतरले. तर हे मागून तुरु 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 पडत. उतरल्यानंतर सावकाराच्या लक्षात आलं कागदपत्राची पिशवी, पण त्यांना वाटलं हा माग आहे ना. सावकाराने विचारलं रामू कागदपत्राची पिशवी पडली का, हो म्हटलं 3 किलोमीटर मागे. घेतली नाही, त्याच्यात काय लिहिलंय, तुम्ही सांगितलेलं काम ऐकायचं, ऐकलेलं काम. आता हे सांगितलं नाही ऐकलं नाही, मी मनाने कसं करणार. सावकाराने विचार केला बाकीच्या सगळ्यांच्या राशीला 9 ग्रह आहे, पण हा येवला तालुक्यातून 10वा ग्रह आपल्याला आलेला आहे. सावकार स्वतः घोड्यावर बसले, माघारी गेले, कागदपत्राची पिशवी घेऊन आले. काही सरकारी कामं होती ती पाहिली. आठवडा बाजार होता, थोडासा भाजीपाला घेतला, घरी लेकरं आहेत म्हणून थोडासा काही खाऊ घेतला, आणि पुन्हा तिथं आल्यानंतर विचारलं मनाने काम करायचं काय विषय रे बाबा. तो म्हटलं जास्त काही नको, आणखी त्या वाढवून किती. पुन्हा तिसऱ्यांदा स्टाम्प केला. आता महिना झाला, किती, 1500 रुपये महिना. सांगितलेलं काम ऐकायचं, ऐकलेलं काम करायचं आणि काही मनाने करायचं. ठीक. दिली ती बाजारची पिशवी त्याच्याकडे. सावकारांनी कागदपत्राची पिशवी घेतली, घोड्यावर बसले, घोड्याला टाच मारल्याबरोबर घोडा निघाला, टाक 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 टाक. रामूजी चल मागे. ती बाजारची पिशवी घेऊन निघाला. गाव आलं, गावातून वस्तीवर निघालं. वस्ती ज्या वेळेला दिसली समोर, त्यावेळेला घोड्याची गती थोडीशी थांबली, आणि त्यावेळेला घोड्याने चालता चालता 2 नंबर उरकला. हे मागून मूर्ख आलतच. आता त्या रस्त्याने ती लीत पडलेली दिसली, घोड्याची लीतच म्हणतात. विचार केला ही आपल्या मालकाच्याच घोड्याची लीत आहे. आता हे काही सांगितलं नाही ऐकलं नाही, पण मनाने काही काम करायचे आपण घेतले, तर ते केलं. त्या मूर्खाने उचलली पिशवी.
सावकारजी वस्तीवर गेल्यानंतर घोड्यावरून उतरले, घोडा गडी घेऊन गेले. सावकार आपल्या स्वतःच्या रूम मध्ये गेले. सूर्यास्ताची वेळ, नेमकी त्या दिवशी लाईट कपात होती आणि बाजारची पिशवी आल्यानंतर लेकराला अपेक्षा असते कशाची? हा, सावकारीन बाई बाहेर आल्या, ती लेकर मम्मी मम्मी खाऊ. थोडा मंद अंधकार होता. अशा अवस्थेत रामोने ती पिशवी सावकारीन बाईच्या हातात दिली. सावकारीन बाईने पिशवी हातात घेतली. लेकर ओरडत असल्यामुळे हात घातला पिशवीत, तर गोल गरम लागला. सावकारीन बाईने विचार केला, आज सावकारांनी पोरांना सुके गुलाबजांबू आणले, काय नाही. आता बाया माणसाचा स्वभाव असतो, सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय त्यांना खाता येत. ते लेकर मम्मी मम्मी करीत होते, सगळ्यांच्या हातात एक एक दिला आणि अंधाराची संधी पाहून सावकारीन बाईने एक तोंडात टाकला. पुढं काय झालं मी नव्हतो तिथे. आजची समाजातली रीत अशा पद्धतीची, म्हणजे पैसे घेऊन सुद्धा नीट काम करत, सांगून कोणी कळत नाही. पण या विश्वाचा सूत्रधार मालक भक्ताचं काम न सांगताना करतो. सर्व काम करी न सांगता त्या भक्ताच्या समागमात राहतो, त्यांची अहोरात्र सेवा करतो आणि न सांगताना त्यांची सर्व कामं करतो. सर्व काम करी, पण ज्यांच्या समागमामध्ये भगवान राहतो, ज्यांची सर्व कामं न सांगताना करतो, असे जे महात्मे असतात, भक्त असतात, त्यांनी जर त्या भगवंताला हृदयात साठवायचा ठरवला तर तो साठवला जातो. पण कुणी असं म्हणेल, महाराज मग भक्ताने हृदयात साठवायचा ठरवला तर त्यांच्या हृदयात साठवला जातो, मग तुमच्या माझ्या हृदयात नाही का? रोज आपण प्रमाण ओव्या म्हणतो, पैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा, की भ्रांतासी कामो सर्वांच्या हृदय दिसी मी अमुक आहे, जी बुद्धी स्फुरे अहरनिसी ती वस्तू मेगा, किंवा सर्व घटी रामा हरे